नंदुरबार जिल्ह्याला विकास करून महाराष्ट्रात एक नंबरवर आणणार पालकमंत्री माणिकराव कोकाटे। पालकमंत्र्यांच्या हस्ते शाळा खोल्यांचे भूमिपूजन। तळोदा तालुक्यातील सोमवाल येथे जिल्हा परिषद शाळेचे 4 खोल्यांचे भूमिपूजन सोहळा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते पार पडले। आमदार राजेश पाडवी यांच्या गावी सोमवाल येथे जिल्हा परिषद शाळेच्या 4 खोल्यांचे भूमिपूजन सोहळा आयोजित करण्यात आला होता। या सोहळ्याप्रसंगी शाळकरी विद्यार्थ्यांनी आदिवासी पारंपरिक पद्धतीने ढोल वाजवून व स्वागतगीत गाऊन पालकमंत्री व इतर मान्यवरांचे स्वागत केले। पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून आमदार राजेश पाडवी यांनी त्यांचे शाल पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले। तसेच सोमवाल ग्रामपंचायत सरपंच व सदस्यांनी आमदार राजेश पाडवी यांचा सत्कार केला। नंदुरबार जिल्ह्याला निधीची कमतरता भासू देणार नाही व विकासातून राज्य पातळीवर एक नंबरचा जिल्हा म्हणून नावारूपाला आणणार असल्याचे माणिकराव कोकाटे यांनी यावेळी सांगितले। पुढे बोलताना ते म्हणाले की काही ठिकाणी पावसाळ्यात जीव धोक्यात घालून विद्यार्थ्यांना पुराच्या पाण्यावरून जावे लागत आहे। तसेच गरोदर मातांना देखील बांबुलांच्या सहाय्याने दवाखाना गाठावा लागत आहे। लवकरच अशा ठिकाणी साखव तयार करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी व यंत्रणेला दिल्या आहेत। जिल्हा परिषद शाळांची इमारत, खोल्या व शाळा डिजिटल करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या वतीने नवीन हेड तयार करून निधी उपलब्ध करून दिला जाईल। बोगस व कामचुकार ठेकेदारांना ब्लॅकलिस्ट करण्याच्या सक्त सूचना देण्यात आल्याचे पालकमंत्री यांनी सांगितले। या प्रसंगी आमदार राजेश पाडवी, शिवसेनेचे आमदार आमशा पाडवी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल, प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉक्टर शशिकांत वाणी, भाजपा नेते दीपक पाटील, माजी नगराध्यक्ष अजय परदेशी, शहराध्यक्ष गौरव वाणी, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अभिजित पाटील, जिल्हा उपाध्यक्ष निखिल तुरखिया, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप शेंडे, जिल्हा मंत्री बळीराम पाडवी, जिल्हा मंत्री कैलास चौधरी, विधानसभा क्षेत्र प्रमुख प्राध्यापक विलास डांबरे, शिरीष माळी आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते। आमदार राजेश पाडवी यांनी माणिकराव कोकाटे हेच मंत्रालय असे पाहावे तर नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री राहावेत अशी इच्छा व्यक्त केली। विकासासाठी पालकमंत्री भरघोस निधी उपलब्ध करून देतील असा विश्वास दर्शवित विकास निधीबाबत माणिकराव कोकाटे यांचे आभार मानले। शिवसेनेचे आमदार आमशा पाडवी यांनी देखील मतदारसंघास मिळालेल्या भरघोस निधीबाबत समाधान व्यक्त केले। भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी असंख्य भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते, जिल्हा परिषदेचे अधिकारी, कर्मचारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। परिवर्तन 24 न्यूज ब्युरो। पालकमंत्री काय असतो, कसा असतो, त्याची जबाबदारी काय असते हे माझ्या 6 वर्षाच्या या राजकीय अनुभवात मी पहिल्यांदाच पाहिलं की पालकमंत्री काय असतो, कसा असतो आणि त्याची जबाबदारी काय असते। तर ते एकमेव उदाहरण देता येईल ते म्हणजे आपले आदरणीय पालकमंत्री कोकाटे साहेब। 6 वर्षामध्ये आता आमच्या दादांनी सांगितलं की 6 वर्षामध्ये त्यांना काही भेटलं नाही, मला देखील काहीच भेटलं नाही। जे काही आम्ही आणलं ते मंत्रालयातून आणलं। या जिल्ह्याला पालकमंत्री अनेक लाभून गेले, परंतु जो काही फक्त एक नावाला काही निधी द्यायचा तेवढा आम्हाला दिला, त्यानंतर काहीही दिलं नाही। या जिल्ह्यामध्ये शिक्षणाची दुरवस्था आहे, या जिल्ह्यामध्ये आरोग्याची दुरवस्था आहे, परंतु कधी कोणत्याही पालकमंत्र्यांनी त्याच्याकडे गांभीर्याने कधी पाहिलं नाही। प्रथमच दीर्घ काळानंतर, मी सांगतोय दीर्घ काळानंतर पहिल्यांदा अतिशय नियोजन पद्धतीने प्रत्येक हेड खाली, प्रत्येक कामाला त्या ठिकाणी नियोजन पद्धतीने माननीय आपले पालकमंत्री महोदय यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या जिल्हाधिकारी महोदया तसेच तत्कालीन सीओ साहेब यांनी अतिशय नियोजन पद्धतीने जे काही हेड आहेत आपल्या जिल्ह्यातले, ते मग आरोग्याचे असतील, शिक्षणाचे असतील, शेतीविषयक असतील, कृषी विषयक असतील आणि इतर जे काय असतील, लघुपाट बंधारे असतील, जे काही जेवढे विभाग आहेत त्या सर्व विभागांकडे अतिशय बारकाईने त्या ठिकाणी लक्ष देऊन प्रत्येक हेड खाली त्या ठिकाणी निधी जो असतो डीपीसी मध्ये तो प्रत्येक निधी त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे। मला तर कोकाटे साहेबांचे जे पीए आहे त्यांनी सांगितलं की साहेबांनी ज्या पद्धतीने कोकाटे साहेबांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये विकास केलेला आहे, प्रत्येक बाबींमध्ये, प्रत्येक गोष्टीकडे, त्या पद्धतीने तुमच्या जिल्ह्यात विकास व्हावा त्यासाठी मला आदेश दिले। वाणी साहेबांनी मला सांगितलं, त्यांचे सीओ साहेब, की तुम्हाला त्या प्रत्येक हेड खाली पैसे द्यायला सांगितले। जेवढे हेड आहे तुम्हाला मी माहिती देतो, जिल्हा परिषदेचे हेड असतील किंवा मग स्टेटचे हेड असतील, प्रत्येक हेड खाली तुम्हाला त्या ठिकाणी निधी द्यायला सांगितलं आहे। तर तुम्ही त्या पद्धतीने संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घ्या आणि सर्व हेड खाली आम्ही त्या ठिकाणी निधी देतो। असं प्रथमच या जिल्ह्यात घडलेलं आहे दीर्घ काळानंतर। विचार करण्यासारखी गोष्ट आहे। आज किती वर्ष उलटून गेले,
ह्या जिल्ह्याचे पालकमंत्री राहिले, ह्या जिल्ह्यात बरेच या ठिकाणी आदिवासी विकास मंत्री देखील होऊन गेले, परंतु जशी आमची अपेक्षा होती, जशी आपल्याला ह्या जिल्ह्याचा विकास हवा होता, जो शैक्षणिक क्षेत्रात असो किंवा आरोग्याच्या क्षेत्रात असो, तो अजून झालेला दिसत नाही. मला साहेबांनी सांगितलं की 3 ते 4 वर्ष जर मी राहिलो तर आपण नक्कीच कायापालट करून टाकू ह्या जिल्ह्याचा, असं त्यांनी मला रस्त्याचं सांगितलं. साहेब इथंच राहतील, 4 वर्ष पालकमंत्री तेच राहतील असं मी आपण सर्वांच्या मताने मी या ठिकाणी मागणी करतो. आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे आपण मागणी करू की जोपर्यंत मंत्रिमंडळ आहे तोपर्यंत साहेबच आमचे पालकमंत्री राहतील अशी आपण मागणी करू, जेणेकरून त्या माध्यमातून या ठिकाणी आपल्या जिल्ह्याचा विकास होईल. सुरुवातीलाच मी मंत्रिमंडळामध्ये माझा समावेश झाला आणि नंदुरबार येथे पालकमंत्री दाखवण्यात आलं. तसा मी नंदुरबारसाठी फार नवखा होतो. काही राजकीय ओळखी माझ्या विधानसभेच्या माध्यमातून काही लोकांशी होत्या, पण प्रत्यक्षात विकासाच्या कामामध्ये या जिल्ह्याची परिस्थिती काय आहे या संदर्भातली माहिती मी फारशी या ठिकाणी घेण्याचा कधी प्रयत्न केला नाही. एवढंच माहिती आहे की हा आदिवासी बहुल तालुका आहे, आदिवासी बहुल जिल्हा आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी ग्रँट आदिवासी विभागामार्फत केल्या जातात. त्याचा पाहिजे तसा उपयोग, पाहिजे तसा वापर व्यवस्थितपणे होत नसल्याच्या तक्रारी पहिल्या मीटिंगमध्ये मला या ठिकाणी प्राप्त झाल्या. मी या जिल्ह्याचे 4ही आमदारांना एकत्र बोलवलं, त्यांना हेही सांगितलं निवडणुकीपुरते पक्ष असतात, निवडणूक गेल्यानंतर विकास हा तुमच्या सर्वांच्या आमच्या सर्वांच्या साठी करायचा असतो. विकासासाठी जनता आपल्याला निवडून देते. लोकांचे प्रश्न सुटले पाहिजे, लोकांना न्याय मिळाला पाहिजे, यासाठी लोकांच्या आशा आणि अपेक्षा आपल्याकडे खूप आहेत. त्या जर आपण पूर्ण करू शकलो नाही तर राजकीय पद, राजकीय मान सन्मान ही काही भूषणाची पदं नाही. म्हणून भूषणासाठी आमदारकी नसावी, लोकांच्या कल्याणासाठी आमदार झटला पाहिजे. त्यामुळे आपण सर्वजण ज्या सूचना करा, ज्या अडचणी आहेत त्या अडचणी माझ्याशी शेअर करा. तुम्ही सांगेल त्या पद्धतीने तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्तचा निधी मोठ्या प्रमाणात कसा उपलब्ध करून देता येईल आणि हा जिल्ह्यामध्ये जो काही बॅकलॉग या ठिकाणी दिसतोय तो बॅकलॉग आपल्याला कसा भरून काढता येईल यासाठी मी या ठिकाणी पहिल्या दिवसापासून प्रयत्न केला. मागच्या वर्षी एकदा टीव्हीवरती आमचा दादा राजेदादा म्हटलं ती गोष्ट खरी आहे. मी एकदा टीव्हीवरती वृत्तपत्राला आमच्या भगिनीला या ठिकाणी झोळीमध्ये आणताना पाहिलं दवाखान्यामध्ये. त्यावेळेस मी असा विचार केला की किती गावं अशी आहेत जी अनकनेक्टेड आहे, ज्यांना रस्ते सुविधा नाही, ज्यांना नदी ओलांडून यावे लागतं, ज्यांच्यामध्ये शाळा खोल्या नाही, ज्यांच्याकडे मोबाईल चालत नाही, ज्यांच्याकडे मोबाईलचे कनेक्शन नाही, रेंज नाही, अशी किती गाव आहेत. दादा मला म्हणतो आमच्याकडे सगळ्यात जास्त गाव आहे. दादाचा सहकारी माझे आमदार माझा खास मित्र आहे. 7-8 वेळा आमदार राहिलेला, 5 वर्ष काय करतो मलाच काही कळत नाही. आणि मग अशा परिस्थितीमध्ये अनकनेक्टेड असलेले गाव, ज्यांची कनेक्टिव्हिटीच नाही, असे गाव शेजारचे गाव आहेत, 200-400 गाव आहेत. एकट्या हमशेदादा याच्यामध्ये आहेत. आता मला राजस्थान सांगितलं माझ्याकडे पण 19-20 गाव आहेत. अरे म्हटलं तुमचा मतदारसंघ तर एकदम सदन दिसतो, त्यामध्ये 20-21 गाव माझ्याकडे पण आहेत जे अनकनेक्टेड आहेत. मी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं की तुम्ही हैदराबादून कंपनी बोलवा, देशातून मॅनेज घ्या, मला या सगळ्या गावांना कनेक्टिव्हिटी कशी देता येईल या संदर्भातलं मला ताबडतोब 2 दिवसाच्या आत तुम्ही या ठिकाणी ब्रीफ करा आणि आमच्या आदिवासी बांधवांना ग्रामीण भागातून वाड्यापाड्यातून या ठिकाणी दवाखान्यात कसं येता येईल, दवाखान्याच्या सुविधा कशा उपलब्ध करता येईल यासाठी आपलं सरकार आहे. सांगतो मी जर खरोखर राजेदादा राहिलो 5 वर्ष आपल्या जिल्ह्याचं पालकमंत्री म्हणून तर मी सांगतो महाराष्ट्रामध्ये नंबर 1चा जिल्हा करून दाखवू मी नंदुरबार. सगळे लोक म्हणतील की नंदुरबार सारखा जिल्हा या ठिकाणी झाला पाहिजे. इतकं उत्कृष्ट आणि चांगलं काम करण्याची माझी धारणा आहे. माझी फक्त एकच अट आहे की जे काही काम कराल त्याचा दर्जा मात्र चांगला राहिला पाहिजे. त्यामुळे मी अधिकाऱ्यांना वॉर्निंग दिलेली आहे की क्वालिटीच्या बाबतीमध्ये कॉम्प्रोमाइज करायचं नाही. कुठल्याही कॉन्ट्रॅक्टरने चांगलं काम केलं नाही तर घरी पाठवून द्या, 3C खाली ऍक्शन घ्या, सस्पेंड करून टाका. मी कोणालाही पाठीशी घालायच्या मनस्थितीमध्ये नाही. मला काम चांगलं पाहिजे,
पैशाचा प्रत्येक एक पैशाचा विनियोग लोकांच्यासाठी झाला पाहिजे आणि खऱ्या अर्थानं समाज आमचा पुढारला पाहिजे. शाळा खोल्या, नंतर आरोग्य केंद्र, नंतर ग्रामपंचायत इमारती, नंतर दहाव्याच्या जागा, नंतर मौची जागा, काही ठिकाणी रस्ते, काही ठिकाणी साखव, काही ठिकाणी नेटवर्कचं कनेक्टिव्हिटी, अशा प्रकारे वेगवेगळ्या भागातून या ठिकाणी या तालुक्याला सुजलाम सुफलाम कसं करता येईल